आज बौद्ध पौर्णिमा. याच दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. आजच त्यांना ज्ञानप्राप्तीही झाली आणि याच दिवशी त्यांचा मृत्यूही झाला. या तीनही गोष्टी याच वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्यामुळे हा तिथी वर्षातील येणाऱ्या सर्व तिथींपैकी पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. आज फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात बौद्ध धर्माचा प्रचार आपल्याला झालेला दिसतो. शाक्य गणराज्याची तत्कालीन राजधानी असलेल्या कपिलवस्तू शहरातील लुंबिनी या गावी तथागत गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ यांचा जन्म झाला. ते अख्ख्या 7 दिवसाचे असताना त्यांची आई मायावती यांचे निधन झाले. नंतर त्यांचे पालनपोषण त्यांची मावशी म्हणजे सावत्राई प्रजापती यांनी केले. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह यशोधरेशी झाला. सर्व काही सुरळीत सुरू असताना वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी अशा काही गोष्टी पाहिल्या ज्यामुळे ते सत्याच्या शोधात निघाले. सर्वप्रथम त्यांनी एक म्हातारा माणूस पाहिला, त्यानंतर त्यांना एक आजारी मनुष्य दिसला आणि नंतर एक प्रेतही दिसले आणि सर्वात शेवटी त्यांनी एक तपस्वी माणूस पाहिला. हे 4 दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन प्रेरणा मिळाली. या मिळालेल्या प्रेरणेतूनच 29व्या वर्षी त्यांनी घराचा त्याग केला. सत्याच्या शोधात असताना वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि सर्वांनी त्यांना बुद्ध म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली. तथागत भगवान बुद्ध हे अतिशय व्यावहारिक होते, त्यामुळेच त्यांचा उल्लेख प्रॅक्टिकल रिफॉर्मर असाही करण्यात येतो. भगवान बुद्धांचे हे कार्य मानवी जीवनाला अतिशय महत्त्वाचे आणि दिशादर्शक ठरते. अशा ह्या तथागत भगवान बुद्ध यांचे निधन वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे झाले. त्यानंतर त्यांच्या धम्माचा प्रचार सम्राट अशोकांनी केला. बौद्ध धर्माची स्थापना ही जरी भारतात झालेली असली तरी त्याचा प्रचार प्रसार अगदी जगभर पसरलेला आपल्याला दिसतो. आज अगदी जगभर माणसे गोंगाटाला वैतागून शांततेच्या शोधात आहेत. आज आपला देशच नाही तर सारं जग बाहेरच्या संकटाला तोंड देतंय, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. अशा वेळी खरंच बुद्धांच्या विचाराची जास्त गरज वाटते. त्यामुळे आपल्याला स्वाभिमानाने म्हणता येईल की भारताने जगाला दिलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि आजची अशी परिस्थिती पाहता एकच म्हणू वाटतं, जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा.